जय जय रघुवीर समर्थ। मी सौ वर्षा योगेंद्र भराटे, राहणार नाशिक, वय 56। अबज्ञ भगवद्गीता वृंदतर्फे अनुराधाताई राज्याध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या मनाचे श्लोक या जागतिक स्पर्धेत मी सहभाग घेत आहे। यासाठी 88व्या श्लोकाची मी निवड केली आहे। श्लोक: बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे। अर्थ समर्थ सांगतात, राम हे नाम अतिशय चांगले आहे, ते अतिशय सुंदर आहे, लहानसे, सोपे व बिनखर्चाचे आहे। राम नाम घेतल्याने संसाराचा समूळ उच्छेद होतो। मानवी जीवांना रामनाम असे स्वानंद साधन आहे। अनुराधाताई सांगतात, ज्याच्यामुळे आपल्या जगण्यात राम येतो त्यामुळे समाधान मिळतं। म्हणून समर्थ म्हणतात, सतत रामनाम ध्यान घ्यावं। जेव्हा आपल्या सातत्याने आपल्या एखाद्या ध्येयाचा उच्चार करत राहतो, तेव्हा तो विचार आपल्या अंतर्मनात रुजतो, तेव्हा आपल्या प्रयत्नांची यशाची ताकद वाढते, तेव्हाच स्वप्न सत्यात उतरते व जे हवे ते ध्येय साध्य होते। अनुराधाताईंनी रवी वर्मा व लिथोग्रामी या चित्रकारांचे उदाहरण देऊन त्यांनी त्यांच्या जीवनात यशस्वीरित्या कसे ध्येय साकारले ते समजावून सांगितले। शब्दमय भाषा हेच माणसाचे वैशिष्ट्य आहे। याचा अर्थ असा की मानवी देहात सच्चिदानंद आत्मा वाणीच्या रूपाने प्रगटला। दृश्य संसाराच्या तबेदारीतून सुटून स्वानंदापर्यंत पोचायचे असेल तर वाणीसारखे साधन नाही। रामवाणीचा अर्क आहे ते अत्यंत सहज, सुलभ, नित्यप्राप्त आहे। तसेच रामनामाच्या साह्याने माणूस स्वतःच्या अंतःकरणात उतरू लागला की संसाराचे मूळ असलेली वासना क्षीण होते, अखेर ती संपूर्णपणे नाश पावते। स्वानंदाचा अनुभव घेण्यास वाट दाखवणारी अनेक साधने आहेत, पण प्रत्येक साधनाबरोबर काहीतरी उपाधी आहे। त्यामुळे कोणालाही कोणतीही साधना करता येत नाही। रामनामाचे वैशिष्ट्य असे की ते प्रत्येक माणसाला जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी केव्हाही कधीही घेता येते। हरिनामाचे महात्म्य असे आहे की यज्ञ, दान, तप, व्रत सुद्धा नामामुळे तोकडी होतात। वाल्मिकी, गजेंद्र, ध्रुव, प्रल्हाद, गणिका, भीष्म हे सर्व नामामुळे तरले। नारायण नारायण या पावन नामामुळे अजामेळासारखा जड जीव सुद्धा तरला। अनेक संत भक्तगण नामस्मरणाला अनन्य महत्त्व देतात। या नामामुळे प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन होते। नामामुळे मनाला बोध होतो, मन उन्मन होते। बुद्धीला बोध व चित्त चैतन्य हे विलक्षण घटना केवळ नामामुळे घडू शकते। संत नामदेवराय म्हणतात, नाम आहे आदि अंती, नाम सर्वसार, अलंगुनी नौका आहे, नाम जीवनी आधारा। देहाच्या अंतकाळी प्रायचित्त म्हणून रामनाम घ्यायला सांगतात। नाम हे मनाचे जीवन बनविले पाहिजे। श्रीमद भगवद्गीतेत भगवंत सांगतात, बहुनाय जन्म नामन्ते, ज्ञानवान मां प्रपद्यते, वासुदेव सर्वमिति, स महात्मा सुदुर्लभः। जय जय रघुवीर समर्थ।